अग्रवाल याला 28 तारखेपर्यंत पोलीस कोठडी देण्यात आली आहे। वेदांत अग्रवालचे आजोबा सुरेंद्र अग्रवाल याला पहाटे 3 वाजता अटक करण्यात आली। गुन्हा स्वतःवर घेण्यासाठी चालकावर जबरदस्ती केल्याचा आरोप सुरेंद्र अग्रवाल याच्यावर आहे। आधी चालकाला आमिष दाखवलं, मग धमकावलं असं पोलीस आयुक्तांनी म्हटलं। कार चालकाला अग्रवाल याने 2 दिवस घरामध्ये डांबून ठेवलं होतं अशी माहिती पोलीस आयुक्तांनी दिली आहे। तर गुन्हा स्वतःवर घेण्यासाठी चालकाला धमकावल्याचा आरोप सुरेंद्र अग्रवाल याच्यावर आहे। चालकाला त्याने 2 दिवस घरामध्ये डांबून ठेवल्याची माहिती पुणे पोलिसांनी दिली। त्यानंतर आता त्याला 28 तारखेपर्यंत पोलीस कोठडी देण्यात आली आहे। तर कोर्टामधून बाहेर पडताना ही दृश्य आपण या ठिकाणी पाहतोय। आरोपीने आधी चालकाला आमिष दाखवलं आणि त्यानंतर धमकावलं असं पोलीस आयुक्तांनी म्हटलेलं आहे। अग्रवाल यांनी ड्रायव्हरला 2 दिवस घरामध्ये कोंडून ठेवल्याचं देखील त्यांनी सांगितलं आहे। तर कोण आहे सुरेंद्र अग्रवाल ते आपण पाहूया। सुरेंद्र अग्रवाल पुण्यातील प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक। सुरेंद्र अग्रवाल याच्यावर 2009 ला बंड गार्डन पोलीस ठाण्यामध्ये गोळीबार प्रकरणामध्ये गुन्हा दाखल आहे। सुरेंद्र अग्रवाल याचे छोटा राजनशी संबंध असल्याचं उघड झालं होतं। पुण्यातील शिवसेना नेते अजय भोसलेंवरील गोळीबार प्रकरणात सुरेंद्र अग्रवाल सह आरोपी आहे।